मोर दॅन 50 इयर्स एन्व्हायरमेंट आणि कॉम्प्युटर या दोन क्षेत्रात जागतिक लेवलला काम करतात. त्यांची सांगलीमध्ये ज्ञानदीप इन्फोटेक नावाची जवळपास 30 वर्ष झाली ना, 2000 पासून 24 वर्ष आहे. 2000 पासून ज्ञानदीप इन्फोटेक नावाची संस्था चालवतात. त्या संस्थेमार्फत पर्यावरणाचे विविध उपक्रम राबवले जातात. पर्यावरणाची कन्सल्टन्सी पण केली जाते. त्याचबरोबर कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस तिथं घेतले जातात, स्पेशली वेबसाईट डिझाईन. आणि त्याचं विशेष म्हणजे वेबसाईट डिझाईन इन मराठी हे स्पेशलाइज आहे. आणि त्या वेबसाईट डिझाईन इन मराठी त्यांनी जगभरात वेगवेगळ्या संस्थांची कामं केली. तर आत्ताच्या ज्या मुलांसाठी काही आपल्याला काही कोर्सेस करता येतील वेगवेगळे कॉम्प्युटरमध्ये, आणि हे कॉम्प्युटर झाल्यानंतर आणि एन्व्हायरमेंटचे काही प्रोजेक्ट आपल्याला करता येतील या भागात. अशा 2 फेजमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मी सरांना विनंती करतो की आपण त्या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला अटल ज्ञानदीप ट्रान्सॅक्शन वर्ग जे आहे त्याच्या संदर्भात आपल्याला काय कोर्सेस आपल्या भागात वेगळ्या संस्थांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी, शिक्षकांसाठी घेता येतील. आणि त्याचं एक सेंटर आपण या आपल्या संस्थेत ओपन करणार आहोत. आज आपण प्राथमिक बैठक घेऊन डेट ठरवणार आहोत आणि त्यानंतर एक दिवस ठरवून आपण त्या सेंटरचं उद्घाटन करणार आहोत. सर आपले मार्गदर्शक असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते सेंटर इथं चालवणार आहोत, जेणेकरून आपल्या सोलापूर भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध संस्थांना त्याचा फायदा होईल. तर त्या दृष्टीने आज सर आपल्यासाठी बोलण्यासाठी आले. मी त्या दोघांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी काय बोलत नाही. नमस्कार. आज पूर्वी मी एकदा आलेलो होतो इथं. त्यावेळेला मला वाटतं 2010 साली ग्रीन टेकचा आपण ग्रीन टेकचा सेमिनार आम्ही इथं घेतलो होतो. ते सोमाणी होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला नवीन बिल्डिंगचं काम चालू होतं. त्यावेळेला मी आलो काम चालू होतं. माझा थोडक्यात परिचय करून देतो. मी वालचंद कॉलेजमध्ये आपल्या 1966 पासून 2003 पर्यंत नोकरी करत होतो. माझा विषय एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे. मी 66ला वालचंदमध्ये जॉईन झाल्यावर त्याच वेळेला आमच्याकडं अमेरिकेतनं डॉक्टर सुब्बाराव आले होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली मी कामाला सुरुवात केली. त्यांच्याकडे पहिल्यांदा MA केलं 68-70मध्ये. त्या 70मध्ये केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला याच्यात नवीन शिकायला पाहिजे. नागपूरला जाऊन नेहरीमध्ये 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं. पुण्याला SCCचं पर्वतीला वॉटर वर्क्स आहे तिथं 3 महिने ट्रेनिंग घेतलं. नंतर म्हटलं आणखी याच्यामध्ये पुढे शिकावं म्हणून मग IIT कानपूरमध्ये मी 3 वर्ष IIT कानपूरचं डॉक्टरेट केली. 77ला डॉक्टरेट केल्यानंतर आमचे डॉक्टर सुब्बाराव होते, त्यांचं वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जास्त काम होतं आणि माझं वॉटर ट्रीटमेंटमध्ये होतं. म्हणजे वॉटर फिल्ट्रेशनमध्ये ड्युएल मीडिया फिल्टर नावाचा जो प्रकार आहे अँथ्रासाइट म्हणून वापरतात, त्याच्याऐवजी आम्ही इंडियन बिट्युमिनस कोल म्हणजे स्वदेशी आपल्याकडे जो कोळसा वापरतो तो कोळसा वापरून फिल्ट्रेशन कसं करता येईल त्याचं मी प्रत्यक्षात करून दाखवलं. तिथल्या कानपूर वॉटर वर्क्समध्ये एक फिल्टर सगळं चेंज करून दिला. फक्त काय आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंट स्कीम्स अशा असतात की शक्यतो नवीन काही घेत नाही. तर त्यामुळं तेच करून सुद्धा माझं ते रिसर्च प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. शेवटी आत्ता परवा भांडूपला जेव्हा फ्रान्सने नवीन प्लॅन्ट बांधलं त्यावेळेला त्याने अँथ्रासाइट कोल वापरला. तोपर्यंत हा कोलचा वापर फिल्ट्रेशनसाठी करायचा ते फक्त कर्डिले म्हणून होते, ते ग्रामीण भागामध्ये फक्त करायचे. त्यांनी सुरू केल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटनी आपोआपच ठरवलं की इथं याच्या शहरात यायला नको, त्यांना खेडेगावात पाठवून दिलं. त्यामुळे त्यांचं तिथंच राहिलं. माझंही ते स्वप्न तसंच राहिलं, फिल्ट्रेशनमध्ये जे चेंजेस करायचे. आता सध्या काय होतं वॉटर ट्रीटमेंटमध्ये कुठलंही नवीन प्लॅन्ट असलं तर जुनं प्लॅन्ट टाकून देतात, नवीन बांधतात. त्यामुळे आहे त्याचं नुकसान होतं.
आणि नवीन बांधाचा खर्च खूप वाढतो. आहे तो फिल्टर आपल्याला मॉडिफाय केला, फिल्ट्रेशन साधा फिल्टर आहे त्याचा ड्युअल मीडिया फिल्टर केला तर प्रचंड रेट वाढवू शकतो. आहे त्या फिल्टरमध्ये आपली कॅपॅसिटी वाढवता येते, असं हे संशोधन होतं. पण दुर्दैवाने मला ते पुढं काही करता आलं नाही. पण त्यावेळेला मी IIT कानपूरमध्ये असतानाच तिथं अमेरिकन सहकाऱ्यांनी कॉम्प्युटर सेंटर उभं केलं. प्रचंड काचेची 3 मजली बिल्डिंग होती आणि माझा विषय काय एन्व्हायरमेंट नव्हता, पण माझे मित्र होते ते स्ट्रक्चरल वगैरे कॉम्प्युटर वापरायचे. तर ते तिथं कॉम्प्युटरला जायचे म्हणून मला त्याला इंटरेस्ट निर्माण झाला. त्यांच्या बरोबर मी जायचो आणि हळूहळू शिकायला लागलो. त्यावेळेला कार्ड पंचिंग होतं, त्याच्यातनं कॉम्प्युटर करायचे. ते रात्री एकदा टाकलं की दळण टाकल्यासारखं ते टाकायचं डेक आणि 2 दिवसांनीच उत्तर यायचं. 2 दिवसांनीच उत्तर टाका द्यायचं. त्यात डेक म्हणून चुकलं काही तर ते कार्ड पुन्हा बदलायचं, पुन्हा चालवायचं. अशा पद्धतीचा त्यावेळेचा तो कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये मुलं त्याच्यात गंमत करायची, मुद्दामच चुका करायची. चुका केली तर प्रचंड खूप कागद कोरे मिळायचे. ते त्यांना कळल्यावर त्याला म्हटलं अरे हे काय प्रॉब्लेम येतोय. मग तुम्ही इन्स्ट्रक्टर कसं कोड बघायचं आणि खरंच म्हणजे हे करत नाहीत ना कागद मिळवण्यासाठी कसं होते. या ह्याच्यातनं मग ते मला इतकं कॉम्प्युटरचं वाटलं की पुढचा काळ सगळा कॉम्प्युटरचा आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट असताना सुद्धा मी कॉम्प्युटरचा अभ्यास करायला लागलो. त्यानंतर असं झालं की आमच्याकडे एन्व्हायरमेंटचं जास्त कन्सन्ट्रेशन होतं, कॉम्प्युटरचं कोड करत नव्हतं. तरी आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे फडणीस म्हणून होते, त्यांच्यावर आम्ही बाहेरच्या लोकांसाठी कॉम्प्युटर शिकवायला सुरुवात केली. माझी मिसेस संस्कृतमध्ये होती, तिचा संस्कृत विषय याचा काय संबंध नाही. मी तिला म्हटलं तू कॉम्प्युटर शिक. तिला कॉम्प्युटर शिकवलं. 85 साली तिनं कॉम्प्युटरचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तर 85 नंतर 95 पर्यंत ती आहे विश्रामबागला सुयश कॉम्प्युटर्स म्हणून कॉम्प्युटर शिकवत होते. त्यावेळेला डॉक्टर्स वकील कुणालाच कॉम्प्युटर माहिती ते शिकवत होते. त्यानंतर आम्ही संस्कृतमध्ये बऱ्याच वेबसाईट केल्या, मराठी वगैरे वेबसाईट केल्या. ते सुयश कॉम्प्युटर्स जे चालू होतं तेव्हा आम्हाला त्या कॉम्प्युटरचं एकदा लक्षात आलं की लोकांना अजून काय माहिती नाही पुढचं जग आहे. आणि त्याच काळामध्ये Y2K प्रॉब्लेम आला. Y2K तुम्हाला माहिती असेल. Y2K म्हणजे काय होतं की पूर्वी जे कॉम्प्युटर होते त्याच्यामध्ये त्याची मेमरी भयंकर कॉस्टली होती. त्यामुळं इयरचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते 2 डिजिटमध्येच करायचे. तर त्यांना असं कळलं की 95, 96, 97, 98, 99 झाल्यावर 00 होईल. तर 00 झालं तर काय होईल, सगळी टाइम टेबल्स कोलॅप्स होतील. म्हणजे गाड्यांची असेल, ट्रेनची असते, बँकांचे असते, सगळे व्यवहार बंद पडतील. पण ते आता 2 बिट चालणार नाही, 4 बिटचं करायला लागेल. 4 डिजिटचं पाहिजे. हे म्हटल्यावर तिथल्या सगळ्या अमेरिका, इंग्लंड, सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्राच्या लोकांनी ठरवलं की हे सगळे जे प्रोग्राम आहेत ते सगळे मला चेंज करायचे आहेत. आणि जिथं 2 डिजिट आहेत ते 4 डिजिट आहेत. त्यावेळेला कोबोलमध्ये वापरतो. कोबोलमध्ये 2 डिजिटचा 4 डिजिट एवढंच काम होतं. पण तिथं कोणालाच येत नव्हतं. बहुतेक काही शिकलेले नव्हते. अमेरिकेत हे प्रचंड संपत्ती असल्यामुळे शिकत फारसे नव्हते. भारतामध्ये शिकलेली खूप होती परंतु नोकरी नव्हती. त्यांनी इथून लोकांना घेतलं तर तो कोण BSc असू दे, BCom असू दे, BE असू दे, कुठलाही असू दे, त्यांना अमेरिकेत, इंग्लंडमध्ये नोकऱ्या लागल्या. Y2K प्रॉब्लेम सोडवायचा. काय म्हणजे तिथं जायचं, कॉम्प्युटर तो बघायचा, प्रोग्राम बघायचा, त्याच्यातून 2 डिजिटचं 4 डिजिट करायचं. इयर 00च्या ऐवजी 4 डिजिटचं करायचं, एवढंच काम. आणि ह्या वेळेला ही एक मोठी वेव झाली. तो भूगोलशास्त्र आपल्याकडे हजारो लोक आपली गेली. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की पुढचं युग कॉम्प्युटरचं आहे. म्हणून मी त्यावेळेलाच माझी ज्ञानदीप इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी स्थापन केली. आतापर्यंत क्लासेस घेत होतो पण कंपनी ॲक्च्युअल कंपनी स्थापन केली. आणि माझे मिसेस डायरेक्टर होते, चालू केलं. तेव्हापासून आमच्याकडे बरेच लोक शिकायचे, नवीन शिकायचे. फक्त प्रॉब्लेम असा झाला की ते शिकले, एखादं वर्ष झालं की त्यांना लगेच बाहेरच्या कंपन्या घेऊन जायच्या. त्यामुळं दरवर्षी नवीन लोक येतात आणि नवीन लोक जातात. म्हणजे आता माझे बहुतेक सगळे लोक बंगलोर, पुणे, अमेरिका सगळीकडे विद्यार्थी गेलेले आहेत. माझ्याकडे आहे ते तशीच परिस्थिती राहिली. कोणतरी येते कोणतरी जाते. म्हणजे स्टेबल काही राहिली शकला नाही. पण मला ते बरं वाटत होतं की आपण कधी लोकांना शिकवतो आणि वाढतंय काहीतरी. पण दुसरा माझा एक त्याच्यातला हेतू असा होता की केवळ IT किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी न शिकवता
आपल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत या IT चं नॉलेज जायला पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भाषा. मराठी भाषेत केल्याशिवाय आपल्याला खालपर्यंत जाता येत नाही. आज आपण इंग्लिश वापरतो खरं आहे, पण तुम्ही जर बघितलं असेल डिप्लोमाची मुलं बघा, डिग्रीची मुलं सुद्धा त्यांना मराठीत शिकवलं ते चटकन समजतं. त्यांना इंग्लिश म्हणलं चांगलं ते समजायला अवघड होतं, कारण पहिल्यापासून शिक्षण एवढं चांगलं नसतं. मातृभाषा महत्त्वाची आहे, तर नेटवरती मातृभाषा वापरायची असा मी त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि त्यामुळे मराठीतून वापर करायचा, संस्कृतचा करायचा. संस्कृतच्या आम्ही वेबसाईट केल्या, आयफोनचे ॲप सगळे केले, विशेष सगळी करत होते. हे करत असताना आम्हाला काय झालं की आमचं इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड याचा अर्थ फायदा मिळवणारे. त्यावेळेला गुगल वगैरे हे अशा नवीन कंपन्या झालेल्या होत्या, ते प्रचंड पैसा मिळवत होते. लोक म्हणले हे प्रोफेसर आहेत आणि पैसे मिळवत आहेत, असं म्हटलं की लोकांचा दृष्टिकोन वाढला, हे काय धंदा करतात वगैरे म्हणून. ते म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की हे लोकांचा दृष्टिकोन असा आहे की हे पैसे मिळवणारे आहेत, मग ह्यांच्याकडनं काय शिकायचं, असं काही सुरू झालं. म्हणून मी 2005 मध्ये ट्रस्ट स्थापन केला, ज्ञानदीप एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन. हा जो ज्ञानदीप फाउंडेशन म्हणलं, हे फाउंडेशन हे फक्त नो प्रॉफिट आहे, म्हणजे लोकांच्यासाठीच मी केलं. म्हणजे त्यांना लोकांना त्यात फरक पडला की आता हां हे आता ट्रस्ट करता, आता ठीक आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी काय, प्रोफेसर कसं काय करतो, असे एक बऱ्याच लोकांना शंका होती. टीचर कधीही उद्योजक होत नाही असं वाटत होतं. पण त्यामुळे त्या 2005 नंतर मग मी काय केलं, त्याच्यामध्ये माझा जो विषय एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग त्याला जास्त महत्त्व दिलं. मग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि ग्रीन टेक्नॉलॉजी याच्यावरती आम्ही सेमिनार घेतले. आपले J.K. देशमुख सर, डॉक्टर गिरीश कुलकर्णी असे अनेक विद्यार्थी होते. त्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही बरेच ठिकाणी दरवर्षी जवळजवळ 9 ठिकाणी मोठी मोठी सेमिनार घेतली. पुण्याला घेतलं, मुंबईला घेतलं, कोल्हापूरला घेतलं. नंतर आम्ही बँकॉकला 7 दिवसाचा जवळ महाराष्ट्रातले 100च्या वरती आर्किटेक्ट इंजिनियर त्यावेळेला आले. नंतर 11 साली आम्ही दुबईला घेतलं. आणि ते असं पुढे करायचं चाललं होतं, पुढे ऑस्ट्रेलिया वगैरे करायचं होतं, पण माझी मिसेस आजारी पडली 12 साली. आणि ती आजारी पडल्यानंतर ते आजार वाढत गेला आणि माझंही काही लक्ष घालता येईल. ती 16 साली गेली. ते ह्या 4 वर्षामध्ये आमचं सगळं परत खाली आलं. आहेत ती लोक सगळी सोडून गेली. मग ग्रामीण भागातले आम्ही काही घेतले, पुढे चालू ठेवलं. माझी मुलगी होती, ती पण BE कॉम्प्युटर झाली. तिचे जावई पण कॉम्प्युटर, ते दोघं अमेरिकेला गेले. मुलगा होता तो पण इन्स्ट्रुमेंटेशन झाला, तो परत अमेरिकेत गेला. माझा पुतण्या होता तो डायरेक्टर, तो इलेक्ट्रिकल होता, BE इलेक्ट्रिकल, तर तो एमटेक झाला, तो आता अमेरिकेत गेला. ते सगळी फॅमिली माझी अमेरिकेत गेली. Y2Kचा तेवढा प्रॉब्लेम, आमची सगळी लोक गेली. तर ते म्हणले तुम्ही इथे येऊन एकटे कसा करणार, एकटं राहणार, तुम्ही पण तिकडं जा. मग मी तिथं 6 महिने तिकडे जायला लागलो. मग ग्रीन कार्ड मला मिळालं. मग 6 महिने मी आता सध्या अमेरिकेत असतो आणि 6 महिने इथं असतो. तर ते म्हणले आता इकडलं सगळं बंद करा, तिथंच कायम राहा. मी म्हटलं खरी गरज इंडियामध्ये आहे, तिथं गरज नाही आहे. तिथल्या लोकांना सगळ्यांना लहान मुलांपासून सगळं कॉम्प्युटर वापरतात. मग इथं गरज आहे, मला इथं राहायचं आहे जास्त. पण मी ग्रीन कार्ड का ठेवणार आहे, तर तिकडलं मला ज्ञान इकडं आणायचं. मी जर तिकडं नाही गेलो तर तिकडलं ज्ञान मला इथं मिळणार नाही. आता नॉर्मली जर तुम्ही अमेरिकेतली लोक बघितली सगळी, ती इथं आले की त्यांना मान जास्त मिळतो. अरे अमेरिकेतनं आलाय म्हणून, म्हणजे त्याला ज्ञान जास्त नसेल, पण अमेरिकेतनं आला म्हटलं की त्याला इथं महत्व येतं. आपल्या इथं खूप हुशार लोक असतात, पण ते लगेच म्हणतात अरे अमेरिकेतनं आले त्याला लगेच महत्व येतं. आणि आपल्याकडे ते थोडं फरक आहे. जसं गोरी कातडी, जसं अमेरिकेतला इंग्लंडमधला माणूस आला की एक वेगळं इम्प्रेशन पडतं. पण त्याचा फायदा घ्यायचा मी ठरवलं. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, ती ग्रीन कार्ड घेईन, पण माझी इथं कंपनी चालू ठेवणार. मग ते म्हणजे कशाला करतात, त्यात फायद्यात नाही, तोटा आहे, जातात मुलं जातात सोडून. एक फाउंडेशन आणि ट्रस्ट केले, काय सगळं बंद करा, दुसऱ्या कोणाकडे ताब्यात द्या आणि ते करा. मुलगी मुलगा दोघंही तेच म्हणाले. मी म्हटलं तुम्ही जशी 2 मुलं आहात तशी ट्रस्ट आणि कंपनी ही माझी 2 मुलं आहेत, ती मला सांभाळायचीच आहे. हे कार्य आहे ना, हे कार्य आपल्याला करायला पाहिजे, त्याशिवाय दुसरं कोणच करत नाही. जे आत्ता कॉम्प्युटरमध्ये गेलेले आहेत, जे मोठे लोक झाले, ते स्वतःसाठी करतात सगळे, लोकांसाठी कोणीच काही करत नाही. तर लोकांसाठी करणारे जे आहेत ते मोठे मोठे जे पैसे घालणारे आहेत, ते क्लासेस घेतात वगैरे करतात, तर त्यांचा उद्देश हा फायदा मिळवण्यासाठी असतो. आपल्याला मराठीमधून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत त्यांचं जीवनमान कसं उघडतं,
आणि त्या नेटच्या साह्याने कसं करता येईल. आपल्याकडं मुलं फार बुद्धिमान आहे, म्हणजे आपला IQ जर बघितला ह्याचा, तर तिकडली मुलं आणि इकडल्या मुलामध्ये फार फरक आहे. तिकडे जास्त चैनी असतात, म्हणजे शिक्षण फार नसतं, इतर शो जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे शिक्षणावर जास्त भर असतो. लहानपणापासून मुलांना दिवसभर करून क्लासला घालतात. मुलांचं गणित चांगलं असतं, संस्कृत चांगलं असतं, म्हणजे हुशारी खूप असते. फक्त त्यांच्या पुढच्या काळामध्ये एकदम ती मागं पडतात. त्याचं कारण तीव्र स्पर्धा. तिथे इतकी स्पर्धा आहे की तुमचे 80वाले 100 लोक असतील, 90वाले आणखी तिच्यावर असतील. त्यामुळे लोकांना नोकरी मिळत नाही, फ्रस्ट्रेशन येतं. मग ते फ्रस्ट्रेशन आल्यावर मग ते कुठेतरी काहीतरी नोकरी करतात, काहीतरी असं होतं. आता सध्याची जर स्थिती बघितली की प्रचंड पॉप्युलेशन आहे आणि सगळी हुशार आहे, पण नोकऱ्या नाही. कारण सगळ्यांना काय पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकऱ्या काही शक्य नाही. सरकारी नोकऱ्या नाही. कॉलेजमध्ये शिकवायचं म्हटलं, ते शिकवायचं सुद्धा म्हटलं तरी परत प्रॉब्लेम असा आहे की तिथं एक लिमिटेड असते, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तर ह्या ह्याच्यावरती उपाय काय, असं म्हटल्यावर मी असा विचार केला की मी आता इथं सांगलीतनं मी करतोय, मी रिमोटली तिकडनं करतो, 6 महिने तिकडनं करतो आणि इथं करतो. कोरोनामुळे 2-4 वर्षामध्ये असं झालं की आमचे खेडेगावातले लोक येईनात, आमची कंपनी जवळजवळ बंद पडली. 150 माझ्या वेबसाईट्स होत्या, अनेक सॉफ्टवेअर होते, ते जवळजवळ सगळी गेली. कारण आता गल्ली गल्लीत कॉम्प्युटरची दुकानं झाली. त्यामुळं लोक म्हणल्यावर त्यांच्याकडे कशा जातात, ते नसतात इथं, तर आमच्याकडे द्या. प्रत्येकाने अशा आपल्या साईट काढून घेतल्या. माझ्या 150 30-32च राहिल्या. मग इथं आल्यावर मी म्हटलं आता असं करायचं चालणार नाही. हे जे करायची माणसं आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन पाहिजे त्याशिवाय चालत नाही. मग म्हटलं मी इथं न करता, मी जे रिमोटली तिकडनं करतो इथं, ते निम्या ठिकाणी सेंटर सुरू करतो. म्हणून मुंबईला मी एक ब्रँच सुरू केली. आमचेच जवळचे पाटणकडून रिटायर्डची गेले, त्यांच्या घरीच सुरू केली. तुम्ही सुरू करा. ते म्हणजे मला काय कॉम्प्युटर येत नाही, न येऊ दे, तुम्ही 4 मुलं घ्या, तिथे शिकवा, मी तुम्हाला शिकवतो ऑनलाईन. तिथं सुरू केलं. पुढे मग मी काय केलं, प्रत्येकाची एक वेबसाईट सुरू केली मराठीची, की तिथं त्याच्यावर लोकांनी माहिती घालावी वगैरे असं करतो. त्यामुळे आता सध्या मी आमची पहिली होती सांगलीची साईट माय सांगली. त्याच्यानंतर मी कोल्हापूरची साईट केली होती. कोल्हापूरची साईट करताना ती साधारणपणे 2006 साली ती करत असताना आमची इतकी ती साईट चांगली झाली की त्यावेळेला कोल्हापूरचे आयुक्त होते कुणाल कुमार म्हणून, त्याने आम्हाला बोलवून घेतलं, तुमची इतकी साईट चांगली आहे, आमच्या कोल्हापूर कॉर्पोरेशनची साईट करा. कोल्हापूर कॉर्पोरेशनची साईट आम्हाला त्यावेळेला करायला मिळाली आणि त्यावेळेला आमच्याकडे 1.5-2 लाखाची ती आम्ही साईट तयार केली, चांगली झाली, व्हायला लागली. आता त्याच्यातनं उत्पन्न मिळायला लागेल असं वाटतं. त्यावेळेला नेमकं HCL तिथं आलं कोल्हापुरात. ते म्हणले अहो ह्या कशाला देत आहे काम, ते आम्ही करतो. HCL मोठी कंपनी. मग ते म्हणले नाही आहे, ते आहेत इथल्या इथं जवळ करतात. नाही म्हणले आम्ही फुकट करतो. म्हणजे आम्ही फुकट तुमच्या कंपनी करतो, आमची माणसं येतील, कॉम्प्युटर आहे, त्यांना कशाला पैसे देतात. ते आमची साईट दिली. त्यांनी तिथं कॉम्प्युटर आणले, माणसं नेमली, चांगले ड्रेस वगैरे घालून असे करून आणि सुरू केलं. आणि मग प्रत्येक त्यांच्या नागरिकाच्या प्रत्येक अर्जामागं पैसे घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कॉर्पोरेट संस्था कशा असतात, पैसा घालतात, तुमच्या ताब्यात घेतात, ताब्यात घेतलं एकदा हातात आलं मग ते तिकडनं पिळून काढतात तुम्हाला. अशा पद्धतीने ती साईट केली. त्यामुळे ती साईट केल्यानंतर म्हटलं आता काय उपयोग नाही. मग परत आम्ही इथं एक साहित्य संमेलन होतं, त्याची एक साईट केली. ती साईट चांगली झाली. मला बंगलोरची साईट मिळाली, बंगलोरची महाराष्ट्र मंडळाची साईट समज केली. फक्त काय झालं की इथं आमच्याकडे सपोर्ट हा कंटिन्युअस राहिला नाही. वेळेला आलेली माणसं बदलली. त्याच काळामध्ये असं होत होतं, तुम्हाला आता माहिती आहे, कॉम्प्युटरच्या लोकांना माहिती असेल, कंटिन्युअस टेक्नॉलॉजी बदलत जाते. गेल्या महिन्यात आहे ते आज महिन्यात चालत नाही. कुठलाही प्रोसेस आहे त्याचे जे कमांड्स आहेत या डेप्लिकेट होतात. त्यामुळे दरवेळेला नवीन करायचं. अगदी ओपन सोर्स जरी म्हटलं तरी ते ठराविक ठेवत नाही. त्याला धान्य याच्यासाठी असेल. विंडोज म्हटलं तुम्ही तर विंडोज 95 होतं, X होतं, 7 आलं, ते रोज बदलतच आहे. विंडोज 11 आलं, पुन्हा AI आलं. कंटिन्युअस कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंजेस होत आहेत आणि ते इतके फास्ट होत आहेत. तर इतकं फास्ट का व्हायचं कारण, आपल्याला सायन्स किंवा आर्ट्समध्ये इतकी ग्रोथ होते, IT मध्ये का ग्रोथ होते? तर IT मध्ये कसं आहे की IT मध्ये जी प्रोसेसिंग आहे ती
कॉम्प्युटर मशीनची नाही होती, आपल्या बुद्धीच्याही नव्हती. आपल्या बुद्धीतली 4 माणसं एकत्र येऊन चर्चा करतात, गोष्टी करतात. ते कॉम्प्युटरचे हजारो कॉम्प्युटर ते एकत्र लावू शकतात, गणित करू शकतात. बुद्धिबळाचा खेळ खेळताना कॉम्प्युटर चटकन सोडवू शकतो, तर त्याला पाहिजे तेवढं प्रोसेसिंग फक्त द्यायचं, एनर्जी द्यायची काम करतो. त्यामुळं एका डोक्यापेक्षा 1000 डोकी एका वेळेला काम करू शकतात कॉम्प्युटरवर. आणि तुम्हाला ती डोकी फक्त एकाच ठिकाणची नव्हे, जगातली बेस्ट ब्रेन्स तुम्हाला एकत्र आणता येतात. सगळं व्हर्च्युअलच. आता याच्या पुढच्या काळात AI तर अतिशय आणखी झालंय. ते स्वतःच डिझाईन करू शकतं, स्वतःच सगळं उत्तर देऊ शकतं. आहेत ते सगळे IT पीपल, दे विल लूज देअर जॉब्स, अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणूस हे ग्राहक त्यांनी धरले. त्यामुळे सगळ्यात साध्या माणसाला, अगदी मोलकरणीला सुद्धा आपला माल विकता आला पाहिजे या दृष्टीने त्यांना आवडेल असे प्रोसेस, असे ॲप्स डेव्हलप केले. आज तुम्ही बघितलं असेल, पेमेंट गेटवे असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे, अगदी सोपं केलेलं आहे. म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग हॅज बिकम व्हेरी इझी, व्हेरी रिचेबल. हे काम मोठ्या मोठ्या कंपन्यांनी केलं. का केलं? पूर्वी फार जटिल होतं कॉम्प्युटर शिकायचं. आता शिकायचं अवघड नाही आहे, अगदी सोपं केलं. का सोपं केलंय? त्याचं कारण म्हणजे त्यांना तुमचं गिऱ्हाईक पकडायचं. भारतातलं सगळं गिऱ्हाईक करायचंय, त्यांचं काय करायचंय, त्यांचे ते माल तिकडनं विकणार आहेत, त्यासाठी ते करतात. आणि हे करत असताना आता तुम्ही बघितलं असेल, गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप, हे 3 मोठे राक्षस आहेत. तुम्हाला सगळं देतात पण तुमच्याकडनं काढून घेतात. गुगलवर जाहिरात येते, फेसबुकवर जाहिरात येते, व्हॉट्सॲप तुम्ही रेग्युलर वापरता. मी वेब डिझाईन करत होतो, मला वेब डिझाईन करायला कोण तयारच नाही. ते म्हणतात कशाला, आम्हाला फेसबुक आहे, फेसबुकवर फुकट मिळते, व्हॉट्सॲपवर फुकट मिळते, कशाला वेबसाईट पाहिजे. म्हणजे वेबसाईटचा बिझनेस पूर्ण कोलॅप्स करण्याचं काम हे फेसबुक, व्हॉट्सॲपने केलेलं आहे. आता फेसबुक, व्हॉट्सॲप हे फ्री का देतात? त्याचं कारण म्हणजे तुमचा सगळा डेटा ते कव्हर करतात, ते कलेक्ट करतात आणि केल्यानंतर तुमच्या आवडीनिवडी बघून त्यांचा माल तेही तुम्हाला विकतात, शिक्षण देतात. तुम्हाला खान अकॅडमी माहिती आहे का? खान अकॅडमी अमेरिकेतली, ते खान म्हणून ग्रस्त होते आणि ते काय करायचे, आपल्या पुतण्यासाठी गणित शिकवायचे. तिथं काय आहे, तिथं फारसे शिक्षण मिळत नाही, माणूस तो करायचे, शिकवायचे, तो नेटवरती शिकवायला लागला. आणि ते इतकं ते इतर लोकांना काय असतं, घरात शिकवायला कोण माणूस आहे त्यांना दिलं. ती खान अकॅडमी तिने वेबसाईट केली आणि ती इतकी पॉप्युलर झाली की बिल गेट्सच्या लक्षात आलं की हा धंदा चांगला आहे. त्यांनी खान अकॅडमीला प्रचंड पैसे दिले आणि सगळ्या राष्ट्रामध्ये खान अकॅडमी सुरू झाली. खान अकॅडमीमध्ये आपण जसं फळ्यावर शिकवतो तसंच शिकवतात. 1ली पासून 12वी पर्यंत सगळं गणित वगैरे साधं काढून शिकवतात, त्याचे व्हिडिओ असतात आणि त्याच्यावरती प्रचंड पैसा त्यांनी घातलाय. अनेक लोक लावले सगळ्या देशामध्ये. बिल गेट्स हिंडून ते सांगतात इतर काही आहे पण गणित मात्र तुम्ही खान अकॅडमीत शिका. त्याचं कारण तो धंदा आहे, त्याच्यातनं पैसे मिळवत आहेत. वैदिक गणित तुम्हाला माहिती असेल, वैदिक गणित माहिती आहे, आपली संस्कृती, आपली स्वतःचं हे ज्ञान आहे. ते कोण शिकवतं? इंग्लंडमधली कंपनी. इंग्लंडमधली कंपनी वैदिक गणित शिकवते आपल्या इथल्या लोकांना. आपल्याकडे केरळ आणि हैदराबादमधल्या युनिव्हर्सिटीजनी त्यांच्याशी करार केला आहे, वैदिक गणित ते इंग्लंडमधून शिकवणार. तयार कुठं झालं ज्ञान? इथं. पायथागोरस नियम आपल्याला शिकवतात. पायथागोरस नियम तयार कोणी केला? तर भास्कराचार्य. भास्कराचार्यांचं तुम्ही जर बघितलं संस्कृतमध्ये, नारायण पंडिताचं बघितलं तर ग्रामर, हे संबंध, ज्योतिषशास्त्र किंवा सूर्यमालिका सगळा अभ्यास संस्कृत भाषेमध्ये आहे. पण आपल्याला ते मराठीत समजायला वेळ झाला आणि आपण काय म्हटलं, ते धर्म आहे सोडून द्या म्हणून लोक गेले. ज्योतिषवाल्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यातनं तुमचं भविष्य सांगतो म्हणून पैसे मिळवले. त्याचं जे टेक्निकल नॉलेज होतं ते पाश्चिमात्य राष्ट्रांनी घेतलं आणि तिकडनं ते पाठवलं. त्यामुळं आत्ता जे पाश्चिमात्य राष्ट्र ज्ञान देत आहेत ते ज्ञान आपल्या इथनं तिथं गेलंय आणि तिकडनं परत आपल्याकडे येते. आणि तिकडनं आलं की ते चांगल्या पॅकिंगमध्ये येतं. चांगल्या पॅकिंग आलं की आपल्याला वाटतं ते चांगलं आहे ते खोटं आहे. हा जो प्रकार आहे हा आपल्याला मोडून काढायचा आहे आणि यासाठी
जे आता त्यांनी जे केलंय त्यांना कसं करायचंय सगळ्यात सोपं सगळ्यात काही कसं करायचंय म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्याचा फायदा घ्यायचा आणि तो फायदा घेऊन आपल्यासाठी प्रोटेक्शनसाठी आपण मराठीत करायचं. मराठीत का करायचं की त्यांना मराठीत चटकन नाही करता येत. ते इंग्लिशमधनं केव्हाही किती खालपर्यंत येऊ शकतात. त्यांच्याकडे चिक्कार माणसं आहेत, सगळे इंग्लिशमधनं करतात. मराठीत करायला त्यांना अवघड आहे. मराठीत टायपिंग सुद्धा करायला आपल्या कुणाला मराठी टायपिंग येत नसेल, आपली सर मराठी असेल सुद्धा मराठी टायपिंग आधी शिका. मराठी टायपिंग करा, मराठी वाचा. आपण समजा पेपर घेतले, 4 पेपर असते, आपण कुठला पेपर उचलतो? इंग्लिश आहे आणि मराठी, आपण कुठला उचलतो? मराठी उचलतो. किती जरी शिकलेला असला तरी तो मराठी पेपर वाचतो, इंग्लिश वाचत नाही. त्याचं कारण काय? मराठी चटकन समजतं. सर्वसामान्य माणसं तर मराठीच वापरतात, बोलतातही मराठीच, त्यांना लिहिताही येत नाही. आपण नेटवर मराठी वापरलं त्याचा एक फायदा असा की वी गेट प्रोटेक्शन फ्रॉम द वर्ल्ड ऑक्युपेशन. बाहेरच्या कंट्रीज जे आपल्याकडे घुसायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या दृष्टीने आपलं एक सेफ वातावरण होतं. आपण जे करू ते त्यांना नाही चटकन करता येत. त्यांनी जरी अगदी मराठी केलं ट्रान्सलेट मॅथमॅटिकली तर ते असं विचित्र होतं. म्हणजे काय त्याचा अर्थाचा काय संबंध होतो. तुम्ही गुगल ट्रान्सलेट बघितलं असेल ते व्यवस्थित होत नाही. तिचा आपला फायदा आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं माहिती का नाही? ज्यावेळेला मोठं मोगल साम्राज्य होतं तेव्हा त्यांनी काय केलं? तरी किल्ले बांधले आणि किल्ल्यावर घोड्यावर जायचं तिथं राज्य काय त्यांनी किल्ले करून ते प्रोटेक्ट केलं. तसं किल्ल्याच्या जशा भिंती असतात तशा आपल्या भाषेच्या भिंती आहेत. आपण जर महाराष्ट्रात मराठी, कन्नडमध्ये आहे, कर्नाटकात कन्नड, इकडं तेलुगू ह्या भाषा जर वाढवल्या, त्याच्यात जर प्रोग्रॅमिंग केलं तर ते प्रोग्रॅमिंग त्यांना विकत घ्यायला लागेल आपल्याला. इंग्लिशचं ते आजपर्यंत आणता तिचं कारण काय आहे? ते इझी आहे म्हणून ते आपल्याला इंग्लिश शिकवतात. आपण म्हणायचं आम्ही मराठीतच करतो. त्याचं उत्तम एक उदाहरण म्हणजे रशिया. रशियाने काय केलं? जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जे पाश्चिमात्य राष्ट्रात जे संशोधन होतं ते त्यांनी 50-50 शास्त्रज्ञ नेमले, सगळं रशियन करायचं. त्यांचा शोध लागला की दुसऱ्या दिवशी रशियन याचं मासिकात यायचं की रशियन अमुक एक माणसाने शोध लावला, त्यांचं नाव नाही घालायचं, रशियन नाही घालायचं. त्या गावात तिथल्या सगळ्या लोकांना रशियानंच सगळं संशोधन केलं असं म्हणतात. आणि ते रशियन ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आज जर्मनीमध्ये तसंच केलं. ते दुसरी भाषा म्हणून ते जर्मनीच बोलायला पाहिजे. तिथं रशियामध्ये तसंच केलं. आता याच्यामध्ये कोरियामध्ये तसंच करायला लागलं, चायनामध्ये तसंच करायला. त्यांनी आपली संस्कृती रक्षण करण्यासाठी भाषेचा आधार घेतला. मग आपण सुद्धा इंटरनेटवरती आपण आपल्या भाषेचा आधार घेतला तर आपण लोकांशी जुळलेले जातो. आपण इंग्लिशमध्ये शिकवायला लागलो तर आपली मुलं फक्त परदेशात जातील, तिथल्या लोकांचं काहीच भलं होणार. शिकायचं इंग्लिश, तुम्ही जावा तिकडे जावा काही करा, पण आपला मेन उद्देश काय आहे की इथलं जे समाज आहे हा वाढला, त्यांची काय संकट आहे, त्यांच्या काय गोष्टी आहेत त्या द्यायला पाहिजे. आणि त्यांना जी एक चटक लागलेली असते पाश्चिमात्य संस्कृतीची ती काढली पाहिजे. आपल्या ह्याच्यात सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत की आपण त्यांना नेटवरनं दाखवलं. साधे पदार्थ बघा तुम्ही, त्यांचे पदार्थ बघा, काय बर्जर म्हणा किंवा काय पदार्थ बघा, आपले पदार्थ बघा. आता आपले पदार्थ तिकडे पॉप्युलर व्हायला लागले. ते कारण काय? आपली तिथं गेलेली लोक करतात. सांगायचं कारण असं की ह्या दृष्टीने आपल्याला प्रत्येक माणसाला, सर्वसामान्य माणसाला त्याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह काय आहे तर त्याची भाषा. त्याची भाषा म्हणजे प्रत्येकाची बोली सुद्धा वेगळी येतात. आणि ही जर आपण त्याचा संरक्षक कवच म्हणून जर वापरली तर आपण आपलं ज्ञान निर्माण केलेलं आपण परदेशात विकू शकू, परदेशातला आपण प्रोटेक्ट करू शकू. ह्या कल्पनेनं मी काय केलं की प्रत्येक ठिकाणी एक ज्ञानदीपची शाखा सुरू करायची आणि तिथंच जरी फाउंडेशनची म्हणून शाखा म्हणायची पण तिथे इन्फोटेक हे करायचं. इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यामुळे ती फक्त हे राहील म्हणजे बॅकसाईड राहील. आपण आता सोलापूरमध्ये जे ज्ञानदीप ऑफिस करणार आहे ते तुमच्याच इथं करणार आहे. तिथं तुम्हीच काम करणार, ते म्हणजे आम्ही काही काम करणार नाही. तुम्हाला फक्त आम्ही एक हे देणार बॅच की हे तुम्ही ज्ञानदीप फाउंडेशन तर्फे करताय. तुम्हाला आम्ही इथं प्रोटेक्शन करू, जे काय असेल जे उत्पन्न होईल हे तुम्हालाच मिळेल. 30% आमच्याकडे फक्त द्यायचं फाउंडेशन, 70% तुम्हीच करायचं. वेब डिझाईन तुम्हीच करा, आम्ही शिकवतो तुम्हाला कसं करायचं. इथंच इंटर्नशिप घ्या. बाहेरच्या आता मुलं झालेली असते, डिग्री झाली, इथं
त्यांना इंटर्नशिप आता कंपल्सरी आहे. इंटर्नशिप घेऊन त्यांच्याकडनं मुलांच्याकडनं काम करून घ्या आणि त्याची जे स्टायपेंड आहे द्यायचा किंवा घ्यायचा ते तुम्हीच मॅनेज करा. फक्त त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते ज्ञानदीप इन्फोटेक देईल. जे प्रायव्हेट आम्ही सर्व आमचे प्रोजेक्ट्समध्ये त्यांना भाग घेऊ आणि फक्त सोलापूरचेच नव्हे तर तुमची मुलांना आपण मुंबईची पुण्याची प्रोजेक्ट देऊ. तिथले प्रोजेक्ट आहे तिथं पण आपण संस्था काढणार आहे. त्यांच्या संस्थांची कामं आपण तुम्हाला देऊ. तुमची मुलं ही करणार सांगलीतले एखाद्या व्यवसायाचं काम ते करू शकतात. थोडक्यात म्हणजे कसं आहे की हे हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन करायचं. आता हे हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन करणं आणि आपली भाषा वापरणं याला उत्तम मीडियम आहे स्कूल, शाळा लेवलला. म्हणून मी कॉलेज लेवलला काही करतच नाही. सर्व शाळेत मराठी मीडियमच्या ज्या शाळा आहेत तिथल्या त्या प्रत्येक शाळेमध्ये एक ज्ञानदीप मंडळ स्थापन करायचं. तिथला एखादा शिक्षकाला तरी चालेल आणि त्याला आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवायची. आता जे अमेरिकेत लहान मुलं शिकतात ते हे अटल ज्ञानदीप, आता तुम्हाला अटल लॅब माहिती असेल, माहिती आहे का? जवळजवळ भारत सरकारने 10,000 शाळामध्ये भारतातल्या प्रत्येकी 10 ते 20 लाख रुपये देऊन अशा अटल लॅब डेव्हलप केल्या. ज्या वशिल्याच्या शाळा आहेत त्यांना मिळाल्या 10-10 लाख मिळाले, मोठी लॅब आणली, सगळे ते इक्विपमेंट मिळाली, इंटेल सगळं कॉम्प्युटर सगळ्या गोष्टी मिळाल्या. ते झाल्यानंतर ते शिकवायला माणसं नव्हती ते, परंतु अंधारे मिळाले म्हटल्यावर ह्या लोकांनी त्याचा एक्झिबिट म्हणून वापर केला. स्टेटस सिम्बॉल, आमच्याकडे अटल लॅब आहे. कोणी आले तर दाखवायचे ते. आम्ही त्या अटल लॅबमध्ये जाऊन बघून आलो. त्याचा हे ड्रोन दाखवला, 3D प्रिंटर दाखवला, हे दाखवला. बाकीचं म्हटलं मुलं कुठे शिकतात? नाही म्हणे मुलांना शिकवायला पण ते कोल्हापूरचा येतो तो शिकवतो. कोणी शिकलं नाही शिक्षकांनी. आणि ती सगळी जी इक्विपमेंट आहे ती मुलांना दाखवत नाही कारण ती कॉस्टली आहे, पण ती कपाटात ठेवलेली असते. म्हणजे ह्या सगळ्या प्रयोगशाळा आहेत, ह्या प्रयोगशाळा नुसत्या शो म्हणून झाल्या. ज्या अटल लॅबचा त्यांना उद्देश होता की एका ठिकाणी अटल लॅब झाली की त्याचं ज्ञान भोवतालच्या सगळ्या शाळेला मिळेल, ते फेल केलं. तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा आधी भारत सरकारने काही 7-8 ठिकाणी मोठी मोठी IITs निर्माण केल्या. आता IIT कानपूर आहे तशा प्रचंड पैसा घातला. त्याचं कारण काय की तिथलं ज्ञान मिळेल आणि तिथलं ज्ञान शेजारच्या कॉलेजेस किंवा स्कूल्समध्ये जाईल आणि सगळा भाग ज्ञानामुळे होईल. प्रत्यक्षात झालं का? नाही. या सगळ्या IIT मधली लोक होती ती परदेशाकडे जायला लागली. ती वरच्या लेवलला समजायची आम्ही वरचा, आमचा काय खालच्या संबंध नाही. IIT कानपूरमध्ये असताना तेच होतं. माझे गुरु डॉक्टर GD अग्रवाल हे गंगेसाठी लढत होते, पण तिथे सगळे असणारे साऊथचे जे प्रोफेसर होते त्यांचं सगळं लक्ष अमेरिकेला जावं. ते कोण स्थानिक जमिनीत मिसळायचेच नाही. आपली पोरं असली तर त्यांना अमेरिकेला पाठवायला प्रयत्न करतो. हा प्रकार झाला. त्यामुळे IITचा सगळा पैसा भारताचा हा फक्त परदेशात लोक पाठवण्यासाठी झाला. स्थानिक लोकांची प्रगती व्हायला फक्त महाविद्यालय आणि या युनिव्हर्सिटी यांचाच उपयोग झाला आणि शाळा तशाच राहिल्या. हे सगळं जर मोडायचं असेल तर आपल्याला पुन्हा तृणमूल क्रांतीसारखं ममता बॅनर्जी म्हणते तशी खालच्या तळातून ते वाढलं पाहिजे. गवत तळातून वाढलं, वरती झाडं गेली तरी गवत आहे तसं पक्का राहतं. आता हे असतात मोठे किडे असतात बघा, उन्हाळा असला ह्याचा ती किडे दगडाखाली लपून बसतात. तसं आपण भाषेखाली लपून बसायचं. मी इंग्लिशचं हे करा, पण आमच्याकडे मराठी भाषेत आम्ही शिकवतो. इंग्लिश टू मराठी मी करेन, मी मराठीतून शिकतो. शेवटी आपला सर्व्हायव्हल जर असेल या भारतीय म्हणजे परदेशी आक्रमणामुळे